तर आपण सध्याची दृश्य बघतोय ती बेंगलोर मधली आहेत. आरसीबीची भव्यची विजयी रॅली यावेळेला बघायला मिळते आणि सगळे खेळाडू आरसीबीचे खेळाडू यावेळेला आपल्या क्रिकेट प्रेमींना चाहत्यांना भेटतायत. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಖಾಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಗೋ ನೋಡ್ರಿ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಯಾವ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿನೂ ಬೇಡ ಇಲ್ಲಿ आरसीबीने 2025 विजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ काल देशभरामध्ये खरं तर मोठा जल्लोष केला गेला. आरसीबीच्या चाहत्यांकडून देशभरामध्ये जल्लोष करण्यात आला आणि आता आज बेंगलोर मधली आपण दृश्य बघतोय. एकीकडे आपल्याला सगळे खेळाडू बघायला मिळत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हे सगळे चाहते जे आहेत ते आपल्या लाडक्या खेळाडूला बघण्यासाठी बेंगलोरच्या रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजयाचा शानदार सोहळा सध्या सुरू आहे आणि बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा हा सगळा जल्लोष. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजय मिरवणूक आता सुरू झालेली आहे. खरं तर पहिल्यांदाच विजेतेपदावरती नाव कोरल्यानंतर सगळीकडेच कालपासून उत्साह बघायला मिळतो आणि आज सुद्धा तसाच उत्साह आपल्याला बेंगलोरच्या रस्त्यांवरती बघायला मिळतोय. आरसीबीच्या विजयाचा हा सगळा शानदार सोहळा आपण बघतो. आता मध्ये अनेक जे चाहते आहेत ते झेंडे घेतलेले आहेत. त्यानंतर आरसीबीची जर्सी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. गर्दी प्रचंड प्रमाणात गर्दी खरं तर या ठिकाणी बघायला मिळते. विजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा हा सगळा शानदार सोहळा सुरू आहे. आरसीबीचे सगळे खेळाडू आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खरं तर आरसीबीला हा सन्मान मिळतोय, हे जेतेपद मिळतंय. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा हा सगळा जल्लोष आता सुरू झालेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ही सगळी विजय मिरवणूक आपण काही दृश्य बघतो ज्यामध्ये बस आपल्याला बघायला मिळते, ज्या बसमधून हे सगळे खेळाडू दाखल झालेले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक आता सुरू झालेली आणि पहिल्यांदाच विजेतेपदावरती नाव कोरल्यानंतर सगळीकडेच खरं तर उत्साह बघायला मिळतोय. आपल्या विजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी या ठिकाणी तुफान गर्दी केलेली आहे. बंगळुरू शहरामध्ये भव्य अशा या विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चिन्नस्वामी स्टेडियम पर्यंत ही सगळी बसद्वारे ही मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर हजारो चाहते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी हे सगळे चाहते या ठिकाणी जमलेले आहेत. संपूर्ण बंगळुरूमध्येच खरं तर जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. तर आपल्यासोबत सध्या अमित मोडक आहेत. अमित सर, आपण बघतोय काल ज्या पद्धतीने खरं तर आरसीबीच्या चाहत्यांनी देशभरामध्ये जल्लोष केलेला होता, आज सुद्धा तोच जल्लोष, आज सुद्धा तोच आनंद बघायला मिळतोय. अमित, बेंगळुरूसाठी खूप मोठा क्षण आहे. खास करून विराट कोहली आणि त्याच्या फॅन्ससाठी. गेले 18 वर्ष विराट कोहली यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या विजेतेपदाची वाट बघत होते. विराट कोहलीकडे जर कुठली ट्रॉफी मिसिंग होती तर ती IPL ची होती आणि आरसीबी आणि आपण बघत आलो की प्रत्येक IPL सीझनच्या वेळेस आरसीबीची टीमला धरून ज्या प्रकारे ट्रोलिंग व्हायचं, मला असं वाटतं की त्या सगळ्याचे आज कुठे ना कुठे एक परतफेड झालेली आपल्याला दिसते. हे विजेतेपद सर्वांसाठीच खूप महत्वाचं होतं. जेवढं विराट कोहलीच्या फॅन्ससाठी तेवढंच विराट कोहलीसाठी. काल ज्या पद्धतीनं तो भाऊक झालेला आपण मैदानात बघितलं की तो किती भाऊक झाला होता आणि तेव्हाच लक्षात आलं की या ट्रॉफीचं महत्व त्याच्यासाठी किती आहे. आणि काल तो म्हणाला होता की खरा आनंद हा मला बंगळुरूला गेल्यावर होईल, जेव्हा मी त्या फॅन्स सोबत हे विजेतेपद हा विजेतेपदाचा आनंद साजरा करेल. आणि तेच आपल्याला इथं दिसून येते, कारण 18 वर्ष आरसीबीला ज्या फॅन्सनी इतकं सपोर्ट केला, इतके लॉयल राहिले, हे देखील एक मोठं आश्चर्य आहे की त्याच्या फॅन्समध्ये कायम एक विश्वास होता की हे विजेतेपद कधी ना कधी आमची टीम मिळवेल आणि तोच आनंद आपल्याला दिसतोय. आता पूर्ण टीम आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री तिथे आले आणि बाहेर हजारो लाखो फॅन्स वाट बघतायत या टीमचं अभिनंदन करण्यासाठी. मला वाटतं की हा खूप मोठा क्षण आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, विराट कोहली आणि सर्व फॅन्ससाठी. अगदीच अमित सर, जसं तुम्ही म्हणताय खरं तर मोठा क्षण आहे. पहिल्यांदाच विजेतेपदावरती नाव कोरले. मात्र जर आपण बघितलं तर जे वातावरण होतं, ज्या पद्धतीने चर्चा केली जात होती, खरं तर अनेक ठिकाणी काल नवस सुद्धा बोलले गेले होते अमित सर.
प्रत्येक सीझनच्या अगोदर आरसीबीचा प्लेअर नवच बोलत होता, कारण गेले 4-5 वर्ष ज्या पद्धतीने ते ट्रोल झाले ते कुठे ना कुठे थकले होते की हे ट्रोलिंग थांबलं पाहिजे. हे आम्ही ही ट्रॉफी, असं नव्हतं कधी की त्यांची टीम चांगली नव्हती. एक उत्तम टीम आपण कायम बँगलोरकडे होते, परंतु हे विजेते देत होते. आपण ज्या पद्धतीने बघितले की एबी डिव्हिलियर्स खास फायनल साठी आला होता, क्रिस गेल जे या टीमचे भाग होते, असे प्लेयर या टीमकडे होते, परंतु ही ट्रॉफी त्याकडे येत नव्हती. आणि दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रॉफी, मुंबई किंग्सकडे, दिल्लीने ट्रॉफी जिंकली शेवटी, KKR कडे होती. परंतु विराट कोहली जो जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे, एक उत्तम कॅप्टन आहे, आतापर्यंतचा देशातला किंवा भारतीय टीमचा टेस्ट मधला सक्सेसफुल कॅप्टन आहे, परंतु त्याच्याकडे IPL ची ट्रॉफी नव्हती. ही जी कमतरता होती, आणि ही IPL आता एक इमोशन बनलेलं आहे भारतीय क्रिकेट आम्ही सर आपल्यासोबत अमोल मुजुमदार सुद्धा आहेत, तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. अमोल, जो उत्साह आपण आता बँगलोरमध्ये बघतोय, असं वाटतंय की जणू काही वर्ल्ड कप जिंकून बँगलोरची टीम, RCBने वर्ल्ड कप जिंकलाय अशा पद्धतीचं स्वागत होतंय. काय म्हणाल तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला फॅन्सचा हा उत्साह बघून? उत्साह 18 वर्षांचा आहे म्हणून ते एवढं मोठी मिरवणूक आहे. पण नाही, एकच सांगेन की RCB डिझर्व्ड टू बी द चॅम्पियन्स या वर्षी. 18 वर्षांचा कालावधी खूप मोठा असतो, आणि 18 वर्षांचं करिअर ही एखादं क्रिकेटरचं करिअर 6 ते 7 वर्षांचं असतं माझ्या मते. पण ज्यांचे 12-15 वर्ष असतात ते ग्रेट क्रिकेटर्स असतात, आणि ज्यांचं 18 ते 20 वर्षाचा कालावधी असतो करिअरचा ते आयकन प्लेयर्स असतात, आणि त्यातच विराट कोहली येतो माझ्या मते. आणि ऍक्च्युली मी बँगलोरमध्येच आहे, आणि काल मी रात्री जो सीन बघितलाय तिकडे, कमालीचे सीन्स होते. फॅन बेस सुपर्ब आहे RCBचा. आणखीन म्हणूनच ती फ्रँचायझी मला असं वाटतं एक उत्तम फ्रँचायझी म्हटली जाते. म्हणजे काल अमोल, जेवढा आनंद बँगलोरमध्ये होता तेवढा पुण्यात होता, नागपूरमध्ये होता, देशाच्या अनेक भागात मला वाटतं सेलिब्रेशन चालू होतं. आणि खरा आनंद हा होता की विराट कोहली 18 वर्ष या प्लेअरला या ट्रॉफीने चकवा दिला. अमोल, ही ट्रॉफी त्याच्यासाठी किती महत्वाची होती असं तुम्हाला वाटतंय? जसं मी म्हणालो, आयकन प्लेयर्स असतात. आयकन प्लेयर्स त्या रिजनसाठी मर्यादित नसतात. मला असं वाटतं बँगलोर RCB साठी खेळतो विराट कोहली, पण त्याचे फॅन सगळ्या देशातल्या सगळ्या शहरांमध्ये आहेत, गावांमध्ये आहेत, देशामध्येच नाही पण जगभरामध्ये पण आहेत. त्यामुळे सेलिब्रेशन तर सुपर्बच झालं. पण 18 वर्षाचं तुम्ही म्हणालात, एक करिअर मध्ये एक ट्रॉफी मिसिंग होती विराट कोहलीच्या ट्रॉफी कॅबिनेट मध्ये, आणि आता ती लागली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते करिअर एक कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं. एक पूर्ण चिन्ह मिळतं ना एका करिअरला, त्याप्रमाणे. बरोबर आहे, एक सर्कल कम्प्लीट झालं. कारण ज्या पद्धतीने काल एबी डिव्हिलियर्स देखील या फायनल साठी आला होता, क्रिस गेल होता, म्हणजे एवढे मोठे प्लेयर्स, एवढे लिजेंड या टीमकडे होते, परंतु ही ट्रॉफी नव्हती. आणि मला असं वाटतं की ती सल जी होती ती 18 वर्षानंतर भरून निघाली. नाही, अगदी बरोबर. ती सर जी आहे त्याच्याकडे वर्ल्ड कप जिंकलेला 2011 मध्ये, 2000 काही चॅम्पियन्स ट्रॉफी MSD अंडर जिंकला, रोहित अंडर जिंकला, तो T20 वर्ल्ड कप जिंकला या गेल्या वर्षी, तर आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्स मध्येही आलेला. तर बराच एक मोठा कालावधीचा करिअर होतं त्याचं. पण असंच काही आयकन प्लेयर्सचे असेच करिअर्स असतात, ते वरनच लिहून आलेले असतात. बघा ना सर, शेन वॉर्न 700 विकेट काढल्या मेलबर्न मध्ये त्याच्या होम ग्राउंड वरती. मथया मुरलीधरननी 800 विकेट काढल्या त्याच्या होम ग्राउंड वरती, आणि मग करिअर संपलं. सचिन तेंडुलकरनी त्याचं करिअर संपवलं वानखेडे स्टेडियम वरती, जेव्हा त्यांनी लास्ट टेस्ट मॅच खेळली. आणि आता विराट कोहली, मी म्हणणार नाही संपलंय करिअर, बट टुवर्ड्स द एंड ऑफ हिज करिअर आहे, आणि ते बँगलोरला RCBला जिंकून दिलं. बिलकुल अमोल, खूप खूप धन्यवाद. आणि हा क्षण फक्त विराटच्या चाहत्यांसाठी नाहीये, तर क्रिकेटच्या सर्व चाहत्यांसाठी खूप महत्वाच्या. जगभरातले क्रिकेट प्रेमी आणि विराटचे फॅन्स हे दृश्य बघत असतील. थँक्यू, धन्यवाद अमोल. थँक्यू.
तर आपण बघतोय जो जल्लोष आहे काल जसा होता तसाच जल्लोष आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्यांदाच विजेतेपदावरती नाव कोरलं आणि त्यानंतर हा सगळा आरसीबीच्या चाहत्यांचा जल्लोष, त्यांचा आनंद आपल्याला बघायला मिळतोय. आरसीबीच्या विजयाचा शानदार सोहळा सुरू आणि हा शानदार सोहळा आपल्या नजरेत साठवण्यासाठी अनेक आरसीबीचे चाहते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. आता झेंडे आहेत, आरसीबीच्या जर्सी आहेत आणि मोठा जल्लोष करत ही सगळी विजयी रॅली केली जाते. संजय दुधाणे क्रीडा पत्रकार सध्या आपल्यासोबत आहेत. संजय सर, आपण बघतो ज्या पद्धतीने जल्लोष केला जातोय, आरसीबीला मोठी प्रतीक्षा करावी लागली यासाठी. निश्चित, कारण की मी स्वतः विराटला गेले 20 वर्ष खेळताना बघतोय. मी जेव्हा T20चा वर्ल्ड कप होता ऑस्ट्रेलियामध्ये मेलबॉर्नमध्ये, तेव्हा विराट कॅप्टन होता आणि तो कॅप्टन असताना त्याला वर्ल्ड कप मिळाला नव्हता. त्यानंतर आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात आपण तो T20 वर्ल्ड कप जिंकला. पण या सगळ्या वर्तुळात जर एक सेंटर पॉईंट असतो तो देशाची महत्वाची ट्रॉफी असते, IPLची ट्रॉफी असती, ती अपुरी होती आणि शेवटी ते वर्तुळ काळ पूर्ण झालं. आणि जेव्हा अक्षरशः लहान मुलासारखा एक विराटचा एक माणूस म्हणून एक चेहरा सगळ्यात दुनियेने बघितला, त्यामुळे सॅल्यूट ठेवावं लागेल. कारण की जसं सचिन नंतर जर जगातला सगळ्यात मोठा फलंदाज कोण असेल तो म्हणजे विराट आहे. कारण की सचिन तो 100 शतकाचा तो पाठलाग करतोय. भले तो आता टेस्ट मधून रिटायर झाला आहे, परंतु सचिन नंतर महान खेळाडू कोण होतो विराट होता. त्याकडे एक दुष्काळ होता, त्याच्याकडे 18 वर्षाचा मोठा दुष्काळ होता. पण कालची तारीखच त्याची होती. कालची तारखेची जर बेरीज केली ती पण 18 होती. 18 नंबरची जर्सी घालून घेतला आणि सगळ्यात शेवटी म्हणतात ना 18 विश्वाचं जे गरिबी होती. त्यामुळे अगदी आरसीबीसाठी हा मोठा क्षण म्हणावा लागेल. संजय सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.